ही आहे आपली उडदाची डाळ, ते आपण आता बारीक करून मिक्सरला घेऊ आणि मग त्याचे छानसे वडे बनवू। आता लाल झालेत आहे, याला आपण काढून घेऊया। आपण बनवत आहोत रसम आणि वडा। तर आपण रसम बनवून घेऊया। यासाठी 2 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं जिरं, जिरा आणि कढीपत्ता थोडा लाल झाल्यानंतर आपण ही टोमॅटो बॉईल करून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आपल्याला जेवढा रसम पातळ करायचा असेल तेवढा पातळ करू शकतो। त्यात आपण घालून घेऊया मीठ चवीनुसार। त्यानंतर आपल्याकडे आहे सांबार मसाला, तो 1 चम्मच टाकून घेऊ। हे आहे जिरं, काली मिरी आणि लसूण कुटून घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर आहे त्यात। याला आपण मिक्स करून घेऊ। तुम्हाला आंबट टाकायचं असेल तर चिंच टाकू शकताय, कोकमाचं पाणीही टाकू शकताय, पण टमाटी थोडी कच्ची होते त्यामुळे मी त्यात आंबट काहीच टाकत नाही, कारण ते आंबट थोडेफार होणार। तर ह्याला एक कड येऊन द्यायचं आहे। हे आपलं गरम गरम रसम तयार झालेलं आहे। त्यात आपण हे वडे घालून घेऊया आणि हे गरम गरम खा, एकदम टेस्टी आणि नाश्त्यासाठी उत्तम। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।